आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी विमान दुर्घटनेमध्ये निधन झाल्याची घटना बारामती इथे घडली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 28 जानेवारी रोजी राहुरी शहरामधील सर्व दुकानं आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी सकाळी 9च्या दरम्यान बारामतीच्या जवळ अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यामध्ये शोककळा पसरली आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात गेल्या 40 वर्षांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार नेहमीच चर्चेमध्ये राहिले होते. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. DGCAनं दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक सहकाऱ्यांचे देखील निधन झाले. सकाळच्या वेळी या अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी झाले असल्याची प्रथम माहिती समोर आली होती. त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र DGNCनं दिलेल्या माहितीवरनं अपघातग्रस्त विमानामधील 6ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी आणि राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. निर्णयानुसार राज्यामधील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहतील. सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावरती उतरवलेले राहतील. आजचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राहुरी शहरामधील व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आज दिवसभर संपूर्ण शहर बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद असं निधन झालेलं आहे. अतिशय कामसू व्यक्तिमत्व, प्रशासनावर पकड असलेला नेता आणि सकाळी 6 वाजल्यापासून आपल्या कामाला सुरुवात करण्याची त्यांची धडपड जनसामान्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी कधीही उपलब्ध असणारा असा आपल्या सगळ्यांचे लाडके दादा, लाडक्या बहिणींचे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. राहुरी तालुक्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर राहुरी तालुक्यातील देवळाली हे गाव अजितदादांचं आजोळ. त्यामुळं राहुरी बद्दल त्यांना कायम खूप ओढ असायची. नुकताच राहुरी येथील आपली कामधेनू बाबूराव बाबूजी तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आणि मध्यंतरीच्या काळात अजितदादा राहुरीला आले आणि बंद अवस्थेतील कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी सूचक असं वक्तव्य केलं आणि सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी कबूल केलं. परंतु दुर्दैवाने काळाने आज त्यांच्यावर घाला घातला आणि अजितदादा निश्चितच राहुरीसाठी जे योगदान करण्यात देणार होते, निश्चितपणे ते पुढे नेण्याचं काम
त्यांचे सहकारी करतील. परंतु दादांच्या जाण्यानं राहुरी तालुक्यावर जो काही आघात झालेला आहे, पवार कुटुंबियावर जो काही आघात झालेला आहे, त्यातून सावरण्याची ईश्वराने सर्वांना शक्ती द्यावी, ऊर्जा द्यावी. जय हिंद. आज महाराष्ट्राच्या दृष्टीने काळा दिवस उजेडलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाला आज बारामती येथे अपघात झाला व त्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. वास्तविक पाहता अजितदादा व राहुरी तालुक्याची नाळ एक घट्ट अशी नाळ जुडलेली होती. अजितदादा पवार यांचं आजोळ म्हणजेच आमच्या राहुरी तालुक्यातील देवळाली हे गाव आहे आणि लहानपणीचे काही दिवस त्यांनी देवळाली शहरामध्ये त्या ठिकाणी घालवलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे अजितदादांनी वेळोवेळी राहुरी तालुक्याला ऊर्जावस्थेत आणण्यासाठी नेहमीच मदत करत आलेले आहेत. आणि या आजच्या जो प्रसंग घडलेला आहे, या सर्व प्रसंगामध्ये राहुरी तालुका गैवरून गेलाय. भविष्य काळात देखील राहुरी महाराष्ट्राचीच नव्हे तर राहुरी तालुक्याचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. या कारणानं राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यावरील प्रत्येक नागरिक हळहळलेला आहे. आज अक्षरशः या दिवसाच्या कशी श्रद्धांजली व्हावी ही शब्दात व्यक्त करता येत नाहीयेत. आज स्वयंस्फूर्तीने राहुरी शहर असेल, देवळाली शहर असेल, आज पूर्णपणे कडकडीत बंद स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. आणि महाराष्ट्रावरती अक्षरशः शोककळा पसरलेली आहे. आपले लाडके नेतृत्व अजितदादा विमान दुर्घटनेत निधन पावलेले आहे. तरी आम्ही अतिशय शोक सागरात सर्व राहुरीकर बुडालेलो आहे. कोणत्या शब्दात श्रद्धांजली व्हावी हे सर्वांना सुचत नाहीये. एक धडाडीचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं आहे. याला आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो. सर्व राहुरी व्यापारी असोसिएशन मी विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. नमस्कार. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.